आता बातमी बघूया नागपूरमधून। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये जलसंपदा विभागाचा एक कार्यक्रम पार पडला आणि यावेळेला एका व्यक्तीने चांगलाच गोंधळ घातला। त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी देखील केली। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। दरम्यान पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि यावेळेला गडकरींनी मला भेटून समस्या सांग असं आवाहन संबंधित व्यक्तीला केलं। तर घोषणा देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतलं। थोडासा गोंधळ या ठिकाणी झाला। नितीन गडकरी यांचा हा कार्यक्रम सुरू होता आणि याच कार्यक्रमामध्ये काही प्रमाणात घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। घोषणा देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तो बनते यहाँ जनरेशन बढ़ाना और उसी से तो बनते यहाँ कार्यक्रम में मत करो। नंतर स्वागत। आगामी काळात येणाऱ्या विधान परिषदेच्या हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होणार असा दावा राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी केलाय। दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादीचाच आमदार होणार असल्याचा दावा चंद्रकांत नवघरे यांनी केलाय। एवढंच नव्हे तर या वेळेला हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही संधी असावी असं देखील आमदार नवघरे म्हणालेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तर पुढे होतीलच, पण आपली जी आता विधान परिषदेची निवडणूक झाली त्या संदर्भात सुद्धा कार्यकर्त्याचं असं मत आहे की आपली सगळ्यात जास्त परभणी हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची संख्या आहे। त्यामुळं ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवली पाहिजे। ही मागणी घेऊन आता आम्ही आमच्या पक्ष संघटनेकडे मागणी करू। एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे पक्षातील आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही आमदारांनी शरद पवारांची फोनवर संपर्क साधत काहीतरी करा असं साकडं घातल्याचं कळतंय। साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणं कठीण झालंय, आता तुम्हीच काहीतरी करा असं साकडं आमदारांनी शरद पवारांना घातल्याची माहिती मिळते। त्यामुळे आगामी काळात राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा देखील सुरू आहे। तर अजित पवारांच्या एनसीपीने आमदारांचे जे फोन आहेत ते शरद पवारांना आल्याची माहिती कळते। साहेब, काहीतरी करा आमदारांनी असं साकडं घातल्याची माहिती सूत्रांकडून येते। अजित पवारांच्या एनसीपीतील आमदार जे आहेत ते अस्वस्थ आहेत का अशी या निमित्ताने चर्चा सुरू आहे। एनसीपी आमदारांचं पवारांना साकडं बघायला मिळतंय। अजित पवारांच्या एनसीपीतील आमदार त्यामुळे अस्वस्थ आहेत का अशी चर्चा सध्या होते।